त्या दुर्योधनाला असं वाटायला लागलं की माझा बाप सुद्धा माझा इतका हितचिंतक नाही जितका माझा मामा आहे. पण त्याला हे नव्हतं माहिती हा शकुनी मामा आहे. हा यापुढे काय करणार आहे. तो आपला सरळ माणूस होता, बिचारा सरळ माणूस होता, सरळ मार्गाने चालणार होता, पण त्याचा पूर्ण विश्वास होता या शकुनीवर. तो फक्त एक म्हणायचा, दुर्योधना तुला राज्य पाहिजे ना, तुला पांडवांचा मृत्यू पाहिजे ना, तर हे सगळं तू माझ्यावर सोपव, मी सगळं करून देतो, मी सांगतो तेच कर. आणि त्यांनी तेच केलं. त्यांनी पांडवांना इच्छा नसताना पांडवांना द्यूत कर्मामध्ये ओढलं. हा, आता त्या द्यूतचा रेफरन्स येतोय म्हणून एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की असं सांगितलं जायचं की ज्या सोंगट्या होत्या त्या सोंगट्या शकुनीच्या इशाऱ्यावरती नाचत होत्या, त्याच्या इशाऱ्यावरती त्या अंक देत होत्या. त्या सोंगट्यांचा देखील एक कथा सांगितली जाते, इतिहास सांगितला जातो. तर तो इतिहास थोडस विस्तृत पद्धतीने सांग. तो इतिहास हाच आहे की ज्या वेळेला त्या सोंगट्या बनवल्या गेल्या होत्या दूत कर्मामध्ये, ते दूत खेळत असताना, तर त्या सोंगट्या नेमक्या कशाच्या होत्या हाडाच्याच होत्या. पण कोणाच्या हाडाच्या होत्या तर त्याची आख्यायिका अशी सांगितल्या जाते, ज्या वेळेला बाप लेक दोघं कालकोठरीमध्ये होते, कोण शकुनी आणि त्याचा बाप, त्यावेळेला अंतिम श्वास त्याच्या बाप ज्या वेळेला घेणार होता, त्यावेळेला अंतिम श्वास घेत असताना त्याच्या बापाने वारंवार त्याला सांगितलं होतं, म्हणे शकुनी ज्या वेळेला माझा आता मृत्यू होईल, मृत्यू झाल्यानंतर माझे हाडं जपून ठेव, आणि माझे हाडं जपून ठेव, आणि तू त्या हाडाच्या सोंगट्या बनव, आणि या सगळ्या कौरव पांडवांना, या सगळ्यांना तू त्या सोंगट्याच्या माध्यमातून तू जेव्हा तू खेळशील त्यावेळेला मी त्या पांडवांच्या कौरवांच्या सगळ्यांच्या विरुद्ध पडल, तू सांगशील त्या अंकावरती मी तसा उभा राहील. हा, कारण त्याचा जीव त्या हाडामध्ये होता, जीव अडकलेला होता त्या हाडामध्ये. म्हणजे शकुनीच्या वडिलांची ती हाडं होती आणि त्याच्यापासून बनवलेल्या ह्या सोंगट्या होत्या. म्हणजे शकुनी जो अंक सांगायचा तो अंक त्या सोंगट्यांच्या मार्फत पडायचा, समोर यायचा. आणि त्या सोंगट्याच थोडक्यात पांडवांचा पराभव करण्यात कारणीभूत ठरल्या. म्हणजे त्या सोंगट्यांनी सुद्धा अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये या शकुनी मामाच्या माध्यमातून पांडवांचा बदला घेतला.